नमस्कार, मी डॉक्टर विनय थोरात। आज आपण जाणून घेणार आहोत हेपेटायटिस बी या आजाराबद्दल। आता हेपेटायटिस बी हा आजार काय आहे? हेपेटायटिस बी हा एक विषाणू आहे जो रक्ताद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि नंतर लिव्हरमध्ये आपलं घर बनवून ठेवतो। आणि भारतात जवळजवळ 3 ते 4 कोटी लोक ह्या हेपेटायटिस बी या विषाणूने पीडित आहेत। आता आपण जाणून घेऊया की हेपेटायटिस बी हा विषाणू शरीरात प्रवेश कसा करतो। हेपेटायटिस बी हा विषाणू शरीरात त्याचप्रमाणे प्रवेश करतो जसा HIV चा विषाणू शरीरात प्रवेश करतो। अर्थातच एखाद्या हेपेटायटिस बी झालेल्या व्यक्तीचं रक्त जर का एका निरोगी माणसाला दिलं तर त्या रक्ताद्वारे त्या निरोगी माणसाला हेपेटायटिस बी होऊ शकतो। दुसरं म्हणजे जर का एखाद्या हेपेटायटिस बी झालेल्या व्यक्तीला एखादं इंजेक्शन दिलं गेलं आणि तीच सुई जर का एखाद्या निरोगी व्यक्तीला वापरली गेली तर त्या आजारी हेपेटायटिस बी व्यक्तीच्या रक्त त्या सुईवर येऊ शकतं आणि त्या सुईचा वापर एका निरोगी व्यक्तीत केल्यामुळे त्या निरोगी व्यक्तीला हेपेटायटिस बी होऊ शकतो। नंतर एखाद्या स्त्रीला जर का हेपेटायटिस बी असेल तर तिच्यापासून होणाऱ्या बाळाला देखील हेपेटायटिस बी होऊ शकतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जर का असुरक्षित शरीर संबंध जर का ठेवले तर जर का एखाद्या पुरुषाला किंवा स्त्रीला हेपेटायटिस बी असेल तर मग एकमेकांपासून एकमेकाला हेपेटायटिस बी होण्याचा हा धोका असतो। आता हेपेटायटिस बी चा विषाणू हा शरीरात शिरल्यावर नक्की काय करतो हे आपण जाणून घेऊ। हेपेटायटिस बी चा विषाणू जेव्हा शरीरात शिरतो तेव्हा तो थेट लिव्हर म्हणजे यकृताकडे जातो आणि त्या लिव्हरला तो इन्फेक्ट करतो। म्हणजे त्या यकृतात किंवा लिव्हरमध्ये हेपेटायटिस बी चा विषाणू आपलं घर करतो। हे घर केल्यानंतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात। एक तर त्या व्यक्तीला काहीच होत नाही, म्हणजे तो हेपेटायटिसचा विषाणू जो आहे हेपेटायटिस बी चा तो त्या व्यक्तीच्या लिव्हरमध्ये वर्षानुवर्ष घर करून राहतो, पण त्या लिव्हरला तो कुठल्याही प्रकारची इजा पोचवत नाही। दुसरं म्हणजे त्या लिव्हरला हेपेटायटिस बी चं इन्फेक्शन झाल्या मोठ्या प्रमाणात अचानक त्या व्यक्तीला कावीळ होऊ शकते। जसं आपण सर्वसाधारण कावीळ बघतो की माणसाला उलट्या होतात, ताप येतो आणि पूर्ण शरीर पिवळं पडायला लागतं, डोळे पिवळे होतात, लघवी पिवळी होते, ह्याला ॲक्यूट हेपेटायटिस बी म्हणतात। ह्या स्थितीत काय होतं, शरीर हेपेटायटिस बी च्या व्हायरसला नष्ट करायचा प्रयत्न करत असतं। त्या दरम्यान हेपेटायटिस बी व्हायरस तर मरतोच, पण मोठ्या प्रमाणावर लिव्हर किंवा यकृत ह्याच्यातल्या पेशी देखील मरतात आणि अचानक व्यक्तीला कावीळ होते। पण कालांतराने काही आठवड्यानंतर त्या व्यक्तीचं लिव्हर किंवा यकृत पूर्वस्थितीत येतं, हेपेटायटिस बी चा विषाणू नष्ट होतो आणि किमान 95% लोकांमध्ये हा हेपेटायटिस बी चा विषाणू कायमस्वरूपी निघून जातो। ही स्थिती फक्त ॲक्यूट हेपेटायटिस बी म्हणजे अचानक झालेल्या हेपेटायटिस बी इन्फेक्शनमुळे होते। आता एक तिसरी परिस्थिती आपण पाहूया की एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हेपेटायटिस बी हा विषाणू शिरलेला आहे आणि त्याने लिव्हरमध्ये घर केलेलं आहे, पण त्या व्यक्तीला ॲक्यूट हेपेटायटिस झालेला नाहीये, म्हणजे त्याचं शरीर त्याचे यकृत ह्या हेपेटायटिस बी व्हायरसला पूर्णपणे नष्ट करू शकलेलं नाही। तर काही रुग्णांमध्ये हा व्हायरस लिव्हरमध्ये नुसतंच घर करत नाही तर हळूहळू ह्या लिव्हरला नष्ट करत जातो। जसं वर्षानुवर्ष लिव्हरच्या पेशी मरत जातात तेव्हा त्या पेशींची लिव्हरच्या जागा सुरुवातीला नवीन लिव्हरच्या पेशी तर घेतात, पण जेव्हा ह्या लिव्हरच्या पेशी नष्ट होण्याचं प्रमाण खूप अधिक होतं तेव्हा त्या पेशींच्या ठिकाणी स्कार टिश्यू म्हणजे जर एखाद्या भाजलेल्या किंवा जळालेल्या माणसाला कसं आपण शरीरावर एखादी खपली आणि स्कार तयार होतो तसं टिश्यू तयार होतो आणि या टिश्यूचा तसा शरीराला काहीही उपयोग नसतो, त्या लिव्हरला काहीही उपयोग नसतो। उलट ते लिव्हरची कार्यक्षमता कमी करते, ते लिव्हरला वेडं वाकडं आणि जरा घट्ट आणि कडक करतं आणि त्यामुळे लिव्हरच्या फंक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात ती एक प्रकारचं अडथळा आणतं। आता आपण जाणून घेऊया की जर का लिव्हरची कार्यक्षमता कमी झाली तर काय काय होऊ शकतं। नॉर्मली लिव्हरमध्ये अनेक प्रक्रिया घडत असतात। आपण जेव्हा अन्न खातो, अन्नाचं सेवन करतो
तेव्हा ते पूर्णपणे पचतं आणि हे पचलेलं अन्न जेव्हा आतडं शोषून घेतं तेव्हा पहिल्यांदा ते लिव्हरमध्ये पोचतं आणि हे जे शोषून घेतलेलं अन्न म्हणजे डायजेस्ट झालेलं अन्न जेव्हा लिव्हरमध्ये पोचतं तर लिव्हर त्याला शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी असं एनर्जी ह्या स्वरूपात त्याचा वापर होईल असे पदार्थ बनवून त्या अन्नाचे वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताद्वारे पोचवतं आणि हे म्हणजे फॅटी ॲसिड्स आणि ग्लुकोज आणि इतर पदार्थ. त्यामुळे लिव्हरची जर कार्यक्षमता कमी झाली तर ह्या अनेक गोष्टींवर परिणाम होतो. दुसरं म्हणजे मोठ्या आतड्यातनं जी घाण असते म्हणजे अनेक गॅसेस आणि अनेक प्रोटीन्स मोठ्या आतड्यात तयार होत असतात कारण बॅक्टेरिया असतात मोठ्या आतड्यात त्या ॲक्शनमुळे आणि अमोनिया हे सारखं मोठ्या आतड्यातनं रक्तात तो अमोनिया जात असतो आणि लिव्हरमधनं जेव्हा हे रक्त जातं तेव्हा हा अमोनिया मोठ्या प्रमाणात काढला जातो लिव्हरमध्ये आणि तो जर का काढला गेला नाही तर तो मेंदूपर्यंत पोचतो आणि मग बेशुद्ध अवस्था येऊ शकते. त्यामुळे नॉर्मल लिव्हर फंक्शन हे शुद्धीवर राहण्याकरता खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे रक्त आपल्याला कुठेही कापलं तर आपण बघतो की रक्त लगेच गोठतं. पण हे गोठतं कशामुळे? त्याच्यात दोन भाग असतात. प्लेटलेट्स नावाचे काही अति छोट्या छोट्या पेशी असतात जे बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि त्याच्याच इतक्या महत्वाचे काही प्रोटीन्स असतात जे त्या प्लेटलेट्सला एकत्र करून तो क्लॉट तयार करतात ज्याच्याने ब्लिडिंग थांबतं. कुठेही शरीरात ब्लिडिंग झालं किंवा आपल्याला कापलं तर ते ब्लिडिंग ह्याच्यामुळे थांबतं आणि हे प्रोटीन्स जे असतात ज्याला कोॲग्युलेशनचे प्रोटीन म्हणतात ते लिव्हर तयार करतात आणि लिव्हरची जर का फंक्शन कमी झालं त्याची कार्यक्षमता कमी झाली तर मग हे प्रोटीन्स देखील कमी होतात आणि ब्लिडिंगचा मोठ्या प्रमाणावर धोका असतो. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लिव्हर अनेक प्रोटीन्स तयार करतो शरीरात पण अल्ब्युमिन नावाचं एक महत्वाचं प्रोटीन हे लिव्हर तयार करतं. आता अल्ब्युमिनचे खूप अनेक फंक्शन्स आहेत शरीरात पण अल्ब्युमिनमुळे जे पाणी आहे ते सर्क्युलेशनमध्ये राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं पायावर सूज येत नाही किंवा पोटावर सूज येत नाही किंवा असं कुठेही पाणी बाहेर जात नाही. ते सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये राहतं अल्ब्युमिनमध्ये आणि अनेक गोष्टी त्या अल्ब्युमिनला बाइंड होतात म्हणजे ते अल्ब्युमिन त्या गोष्टींना धरून ठेवतं आणि जर का लिव्हरचं फंक्शनच जर का खराब झालं तर हे अल्ब्युमिन कमी होतं आणि आपल्याला लक्षात येत असेल की काही रुग्ण आपण बघतो की त्यांच्या पायाला सूज येते किंवा असं जलोदर होतं. त्याचं कारण असं अल्ब्युमिन कमी झालं की रक्तात पाणी राहू शकत नाही सर्क्युलेशनमध्ये आणि ते हळूहळू पाणी बाहेर थर्ड स्पेसमध्ये म्हणजे पायाच्या इकडे किंवा जलोदराच्या स्वरूपात असं हे पाणी पसरायला सुरू होतं. आता सिरोसिसमुळे होणारा अजून एक भयंकर परिणाम म्हणजे आपण आता हे एका चित्राद्वारे बघूया. लिव्हर सिरोसिसचा अजून एक भयंकर परिणाम म्हणजे जठरात व अन्ननलिकेत व्हरायसिस म्हणजे रक्तवाहिन्यांचं फुगणं आणि फुटणं आणि त्या फुटण्यामुळे जीवाला धोका होईल इथपर्यंत रक्तस्राव होऊ शकतो आणि व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. आता आपण पाहूया की या व्हरायसिस सिरोसिसमध्ये का होतात. हे सर्वसाधारण नॉर्मल लिव्हर आहे अतिशय मऊ त्याला पूर्ण आपण पाहिलेलं आहे स्प्लीन मधनं जे प्लिहा म्हणतो त्याच्यातनं रक्त येत आहे पूर्ण आतडीतनं रक्त गोळा होत आहे आणि ते ह्या लिव्हर पर्यंत जात आहे. लिव्हर मध्ये आपण पाहिलेलं आहे त्या रक्तावर प्रक्रिया होती कारण त्याच्यात शोषलेल्या अन्नाचे घटक असतात. ती प्रक्रिया झाल्यानंतर हे रक्त हृदयापर्यंत जातं म्हणजे दर मिनिटाला 1200 ते 1500 सीसी रक्त ह्या लिव्हर मधनं हृदयापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. ही चांगली एक मऊ लिव्हर आहे ज्याच्यातली सगळी व्हेन्सची सिस्टीम नॉर्मल आहे. जेव्हा लिव्हर सिरोसिस होतं तेव्हा आपण बघा लिव्हरचा साईज कमी झालेला आहे ते वेडं वाकडं झालेलं आहे त्यामुळे ह्या रक्ताला हृदयापर्यंत पोचायला अडथळा निर्माण होतो. पण रक्त तर हृदयापर्यंत पोचलं पाहिजे नाहीतर सर्क्युलेशन थांबेल. त्यामुळे शरीर काय करतं कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने रक्त हृदयापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतं आणि हे मार्ग म्हणजे अन्ननलिका आणि जठरात असलेल्या रक्तवाहिन्या. जेव्हा हे रक्त अन्ननलिकेतल्या आणि जठरातल्या रक्तवाहिन्यांमधून व्हायला लागतं तर एरवी ह्या रक्तवाहिन्यांना एवढ्या मोठ्या क्षमतेत रक्त वाहून नेण्याची त्यांची क्षमता नसते त्यामुळे त्या फुगतात आणि फुटतात आणि त्या फुटल्यानंतर अति प्रमाणात रक्तस्राव होतो व्यक्तीला रक्ताच्या उलट्या होतात आणि त्याच्यात त्या
व्यक्तीचा जीव जाऊ शकतो। हा सिरोसिसचा एक महाभयंकर परिणाम आहे। तर दर्शको हो, आपण हेपेटायटिस बी या विषाणूचे यकृतावर होणारे 3 प्रकारचे परिणाम पाहिलेले आहेत। एक पहिला परिणाम म्हणजे ते हेपेटायटिस बी चं जे विषाणू असतं तो यकृतामध्ये जाऊन घर करतो, पण यकृताला कुठल्याही प्रकारची इजा पोचवत नाही, म्हणजे लिव्हर डॅमेज नाही। म्हणजे अनेक वर्ष या व्यक्तीला कुठल्याही प्रकारच्या लिव्हर डॅमेज किंवा त्याच्यापासून होणारा दुष्परिणाम होत नाही। दुसरं म्हणजे अचानक कावीळ होणे, ज्याच्यामुळे आपण अॅक्यूट हेपेटायटिस म्हणतो, सर्वसाधारण कावीळ, पण ती हेपेटायटिस बी मुळे। आणि तिसरं म्हणजे वारंवार हा विषाणू लिव्हरवर घाव करत राहतो, लिव्हरला कडक करतो, सिरोसिस होतं, सिरोसिसमुळे होणारे दुष्परिणाम होतात। त्या व्यक्तीला बेशुद्ध अवस्था येऊ शकते, पायावर सूज येऊ शकते, पोटात पाणी साठू शकतं, रक्ताच्या उलट्या होऊ शकतात आणि असे अनेक सिरोसिसमुळे होणारे दुष्परिणाम होऊ शकतात। त्यामुळे हे 3 प्रकारचे सिच्युएशन आमच्या समोर क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये येतात आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये काय काय करायला हवं हे एक एक करून आपण आता पाहूया। आता आपण पहिली स्थिती पाहू, जेव्हा हा व्हायरस किंवा विषाणू शरीरात प्रवेश करतो, लिव्हर मध्ये जाऊन घर करतो, पण लिव्हरला कुठल्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही। ही स्थिती आपल्या कधी लक्षात येते? अचानक तुम्ही जर का एखाद्या वेळेस एखाद्या कोणाला लागणार आहे ब्लड, तर तुम्ही ब्लड बँकेत गेला ब्लड डोनेशन करायला, तिथनं रिपोर्ट येतो की नाही तुम्हाला हेपेटायटिस बी झालेला आहे आणि आम्ही तुमचं रक्त रुग्णांना देऊ शकत नाही। किंवा आपण एखाद्या हेल्थ चेकअपला जातो आणि त्याच्यात आपल्या लक्षात येतं की रिपोर्टमध्ये हेपेटायटिस बी पॉझिटिव्ह, ह्याचा रिपोर्ट कसा येतो? HBsAg पॉझिटिव्ह किंवा ऑस्ट्रेलिया अँटीजन पॉझिटिव्ह असा रिपोर्ट येतो। मग हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यावर रुग्णांनी करायचं काय? त्या पॉझिटिव्ह रिपोर्ट बद्दल त्यांनी समजायचं काय की या रिपोर्टचा नेमका अर्थ काय? कारण बऱ्याच वेळा ह्या रुग्णांना कुठलाही सिम्पटम नसतो, त्यांना माहीतच नसतं की आपल्यात हा विषाणू आहे, कारण कधी तपासायची पाळी आलेली नसते। हा विषाणू रक्तात प्रवेश कसा करतो? बऱ्याच रुग्णांना हा विषाणू त्यांच्या आईपासून जन्माच्या वेळेस आलेला असतो। त्यामुळे ह्या रुग्णांचीच काळजी घेणं गरजेचं नाहीये, पण त्यांचे भाऊ, त्यांचे बहीण, त्यांची आई यांची देखील ह्या विषाणूची तपासणी करणं गरजेचं आहे। कारण आईपासून एका मुलाला जर का हा आजार झाला तर दुसऱ्या मुलांना देखील होऊ शकतो, त्यामुळे त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता आहे। तर हा रिपोर्ट लोक जेव्हा आमच्याकडे घेऊन येतात की डॉक्टर बघा मी रक्त द्यायला गेलो आणि मला हेपेटायटिस बी झालाय म्हणून सांगितलंय आणि आता मी काय करू, मी खूप घाबरलेलो आहे। पण लक्षात घ्या की भारतात जवळजवळ 3 ते 4 कोटी लोकांना हेपेटायटिस बी चं इन्फेक्शन आहे, पण प्रत्येकालाच हेपेटायटिस बी मुळे कुठला आजार झालेला नाहीये। पण याचा अर्थ असा होत नाही की या रिपोर्टकडे आपण दुर्लक्ष करायचं। ह्या रिपोर्ट नंतर अजूनही काही चाचण्या कराव्या लागतात की ज्याच्याने कळतं की नेमका हा विषाणू शरीरात शांतपणे बसलेला आहे का हळूहळू तो मल्टिप्लाय होतोय आणि काही दिवसांनी तो लिव्हरला नष्ट करणार आहे किंवा अगदी छोट्या प्रमाणात तो लिव्हरला आता ह्या परिस्थितीत सुद्धा नष्ट करत आहे। ह्याच्याकरता आपल्याला नुसतं हेपेटायटिस बी सरफेस अँटीजन ह्या रिपोर्ट वरनं काहीही कळत नाही। त्या व्हायरसची शरीरात मात्रा किती आहे हे जाणून घेण्याकरता हेपेटायटिस बी व्हायरस DNA नावाची एक टेस्ट करावी लागते। म्हणजे काय की एका मिलीलिटरला किती विषाणू रक्तात आहे, कितीतरी लाख आहेत, कितीतरी करोड आहेत, ही माहिती घेतल्याशिवाय ह्या पेशंटला किंवा ह्या रुग्णाला ट्रीटमेंटची आवश्यकता आहे का नाही हे आपण सांगू शकत नाही। आणि हेपेटायटिस बी व्हायरस DNA ही एक रक्ताची चाचणी आहे, थोडीशी महाग आहे, साधारण 4 ते 6 हजार रुपये ह्या चाचणीचा खर्च येतो, पण त्याच्याबद्दल प्रचंड माहिती मिळू शकते। दुसरी गोष्ट की आतापर्यंत आपल्याला फक्त माहिती आहे की ह्या व्यक्तीला हेपेटायटिस बी ची कावीळ झाली आहे, पण त्याचं लिव्हर खराब होतंय का नाही हे कळण्याकरता इतर अधिक चाचण्या देखील कराव्या लागतात। सोनोग्राफी करावी लागते, लिव्हर फंक्शन टेस्ट करावे लागतात, त्याच्यानंतर एंडोस्कोपी करून बघायला लागते की ह्या व्यक्तीला कुठे आत रक्तवाहिन्या फुगलेल्या नाहीयेत। आपण आधीच पाहिलेलं आहे सिरोसिस मध्ये रक्तवाहिन्या फुगतात या लोकांच्या जठरात किंवा अन्ननलिकेत। आणि आता एक नवीन टेस्ट आली आहे ज्याच्याने आपल्याला कळतं की लिव्हर कडक झालंय का नाही, ज्याला म्हणतात इलॅस्टोग्राफी किंवा फायब्रोस्कॅन। त्याच्याने आपल्याला बाहेरून एक सोनोग्राफी करून कळतं की बाबा नाही ह्याचं लिव्हर नॉर्मल आहे किंवा ह्याचं लिव्हर आता कडक होत चाललंय आणि नक्कीच आपल्याला पुढच्या इन्व्हेस्टिगेशन्स करण्याची गरज आहे, ट्रीटमेंटची आवश्यकता आहे।
त्यामुळे नुसताच हेपेटायटिस बी चा रिपोर्ट जर का तुम्हाला कोणी दिला तर त्याच्यावरनं काही सिद्ध होत नाही. आजार आहे की नाही याच्याकरता इतर टेस्ट करणं गरजेचं आहे. त्याच्याकरता आपल्याला तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आता आपण दुसऱ्या स्थितीकडे वळूया. एखादा रुग्ण आमच्याकडे येतो आणि म्हणतो, डॉक्टर मला कालपासून मळमळते, 2-3 दिवस झाले ताप आहे, अचानक डोळे पिवळे झाले, लघवी पिवळी व्हायला लागली आहे आणि मी आज लॅबोरेटरीत गेलो, मी माझ्या रक्ताच्या चाचण्या केल्या, मला कोणीतरी सांगितले की तुम्हाला कावीळ झालेली आहे आणि तुम्हाला हेपेटायटिस बी झालेला आहे, पांढरी कावीळ झालेली आहे. ऍक्च्युली पांढरी कावीळ हा शब्द चुकीचा आहे, कारण असं पांढरी कावीळ हा शब्द मेडिसिन मध्ये कुठेही नाही. पण ज्या रुग्णांना हेपेटायटिस बी होतो, कलोक्वियली म्हणजे त्यांना पांढरी कावीळ झाली आहे तुला असं म्हणतात, ह्या रुग्णांमध्ये ज्यांना अचानक कावीळ होती आणि ज्यांच्यात हेपेटायटिस बी आढळतो, बरेच रुग्ण काय करतात, कालांतराने काही आठवड्याने त्यांचं लिव्हर नॉर्मलला येतं आणि हा हेपेटायटिस बी चा व्हायरस देखील ते शरीरातनं काढू शकतात. पण 5% लोकांमध्ये हा व्हायरस 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी शरीरात राहतो आणि त्याच्यानंतर तो जवळजवळ कायमस्वरूपी शरीरात राहतो आणि नुसताच राहत नाही तर तो आपल्या लिव्हरला किंवा यकृताला हळूहळू हळू इजा पोहोचवतो, हळूहळू यकृताला तो डॅमेज करतो. आणि आपण पाहिलेलं आहे, जसे लिव्हर सेल्स मरतात, जरुरी नाही की दर लिव्हर सेल मेला की त्याच्या जागी लिव्हर सेलच तयार होईल. कदाचित फायब्रस टिश्यू स्कार, ज्याला आपण खपलीपासून होणारा स्कार, त्याचा शरीराला काही उपयोग नसतो, त्या स्कारने जर का त्या लिव्हर सेलची जागा गेली तर हळूहळू लिव्हर हे कडक होत जाईल, सिरोसिस होईल आणि त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम तर आपण आधीच पाहिलेले आहे. तर ही एक दुसरी स्थिती आहे. आता तिसरी स्थिती आपण बघूया. जेव्हा ह्या व्यक्तीला हेपेटायटिस बी कधीतरी होऊन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचं लिव्हर बऱ्यापैकी डॅमेज झालेलं आहे, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे हेपेटायटिस बी ची की जोपर्यंत लिव्हर खूप अतिप्रमाणात नष्ट होत नाही, 80-85%, तोपर्यंत त्या रुग्णाला काहीही सिम्पटम नसतो, त्याला काहीही जाणीव नसते शरीराला की आपल्या शरीरात एवढा मोठा रोग आहे आणि तो आपल्याला कधी ना कधीतरी हा जीव घेणे स्वरूप घेणार आहे रोग. काय होतं, हा हेपेटायटिस बी चा व्हायरस जर का अचानक त्याची कावीळ झाली तर आपल्याला माहीत पडतं, पण झाली नाही तर तो हळूहळू लिव्हरला नष्ट करतो. आणि मग एक स्थिती अशी येते की जेव्हा लिव्हरचं फंक्शन बंद व्हायला लागतं, फंक्शन कमी व्हायला लागतं, आणि जेव्हा हे लिव्हरचं फंक्शन कमी होतं किंवा बंद व्हायला लागतं तेव्हा काय होतं, आपल्याला माहिती आहे, पायावर सूज यायला सुरू होती, पोटात पाणी भरायला सुरू होतं, म्हणजे माणसाचं असं पोट फुगतं पाण्याने, बेशुद्ध अवस्था येऊ शकते, ठिकठिकाणी रक्तस्राव होऊन अंगावर असे काळे काळे डाग किंवा रक्ताचे डाग यायला सुरुवात होतात, रक्ताच्या उलट्या होऊ शकतात या व्यक्तीला, आणि व्यक्तीचं वेस्टिंग होत जातं, म्हणजे मसल मास हा निघून जातो, अशक्तपणा येतो, ताप येऊ शकतो, या सर्व गोष्टी होतात. आणि हळूहळू हे सगळं घडत असल्यामुळे त्या व्यक्तीला लक्षात येत नाही की आपल्या शरीरात हा विषाणू आहे आणि हा नुकसान करत आहे. तर आता आपण पाहिलेलं आहे की एक रुग्ण आहे ज्याला काहीच झालेलं नाहीये, शरीरात विषाणू आहे, पण ह्या रुग्णांनी सावध राहायचं. जर का त्या व्हायरसची मात्रा जास्त असेल HBV DNA ची टेस्ट करून, तर निश्चितच त्याला ट्रीटमेंटची गरज आहे. त्या व्यक्तीला आपण नंतर पाहूया की कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. दुसरी व्यक्ती आहे ज्याला अचानक कावीळ झालेली आहे हेपेटायटिस बी मुळे, त्या व्यक्तीला नॉर्मली कुठल्याही ट्रीटमेंटची गरज नसते, फक्त आजूबाजूच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की त्यांना त्या व्यक्तीपासून हेपेटायटिस बी होऊ नये म्हणून, आणि त्याच्यावर वॅक्सिन असतं, ज्याबद्दल पण आपण जरा नंतर बोलूया. तिसरा रुग्ण जो आहे की ज्याचं लिव्हर कालांतराने हेपेटायटिस बी चा त्याच्यावर वार होऊन वर्षानुवर्ष महिनोन्महिने वार होऊन ते लिव्हर फेल झालेलं आहे. या व्यक्तीला कधीही कावीळ झाली नव्हती, त्यांनी कधीही रक्त तपासलं नव्हतं, त्याच्या पायाला सूज यायला लागली किंवा त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या म्हणून तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि त्याला सांगितलं अरे तुम्हाला तर हेपेटायटिस बी आहे, आणि त्या माणसाला माहीत सुद्धा नव्हतं की ह्या विषाणूमुळे आपल्या शरीरावर एवढा भयंकर परिणाम झालेला आहे. तर ह्या रुग्णाला देखील ट्रीटमेंटची गरज आहे, पण तिन्ही कंडिशनमध्ये ट्रीटमेंट वेगवेगळी असते आणि आपण हे थोडक्यात बघूया की कुठल्या रुग्णाला कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला देता येते. आता आपण पहिली स्थिती पाहूया. व्यक्ती आहे, रक्तदानाला गेलाय, त्याला सांगितले तुला हेपेटायटिस बी आहे, तो त्याच्या डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने सांगितलं की तू DNA लेवल करून घे, इतर तपासण्या करून घे. असं आढळलं की त्या व्यक्तीला काहीही प्रॉब्लेम नाहीये, त्याचं DNA कमी आहे, लिव्हर फंक्शन नॉर्मल आहे,
सोनोग्राफी आणि इलॅस्टोग्राफी ह्या दोन्ही टेस्ट नॉर्मल आहे. तर त्यांनी करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं, त्याने त्याच्या पत्नीच्या संरक्षणाकरता तिला वॅक्सिन देणं गरजेचं आहे. एवढंच नाही की वॅक्सिन दिल्यानंतर तिच्या शरीरात हेपॅटायटिस बीच्या विरुद्ध प्रतिकारक अँटीबॉडीज तयार झाल्यात की नाही हे देखील तपासायचं आणि मगच त्याने विदाउट कोंडोम त्या पत्नीशी संबंध ठेवायचा. हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण पत्नीला जर का हेपॅटायटिस बी झाला तर त्याच्यापासून मुलांना होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ह्या व्यक्तीचं संरक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. तसं आपण पाहतो की हेपॅटायटिस बी हा आजार काय पाणी पिल्याने किंवा एकमेकाच्या प्लेट्स शेअर केल्याने असा होत नाही, पण तरीही हा विषाणू तसा बराच घट्ट आहे. HIV चा विषाणू जर का या टेबलवर राहिला तर तो 15-20 मिनिटात किंवा तासात मरून जातो. हेपॅटायटिस बी महिने राहू शकतो. त्यामुळे अधिक प्रिकॉशन म्हणून घरच्या सर्व मेंबर्सना वॅक्सिन देणं गरजेचं आहे. या वॅक्सिन बद्दल आपण थोड्या वेळाने बोलणारच आहोत. आणि त्या रुग्णाने काय करायचं, ज्याला काही आजपर्यंत सिम्पटम नाही आणि त्याची HBV DNA ची मात्रा कमी आहे, लिव्हर फंक्शन नॉर्मल आहे, असं नाही की त्याला कधीच काही होणार नाही. त्याला फॉलोअप ठेवणं गरजेचं आहे. दर 6 महिन्यांनी, दर वर्षांनी त्याने काही तपासण्या करून घेणं गरजेचं आहे. दर 6 महिन्यांनी सोनोग्राफी करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की हेपॅटायटिस बी व्हायरस जितके जास्त दिवस शरीरात राहील, लिव्हर कॅन्सर हा व्हायरस जनरेट करू शकतो शरीरात. हा लिव्हर कॅन्सरचा एक प्रमुख कारण आहे. आणि लिव्हर कॅन्सर आपण जर का वेळेत जर का त्याचं निदान केलं नाही तर तो फेटल असतो, तो कधीही बरा होत नाही. म्हणून आपण जसं ब्रेस्ट करता लोकांची मॅमोग्राफी करतात बघायला की त्याच्यात काही अर्ली कॅन्सर डिटेक्शनचा हा टेक्निक आहे. दर 4 महिन्यांनी जर का आपण सोनोग्राफी केली आणि एखादा छोटासा लिव्हर कॅन्सर आपल्याला मिळाला तो आपण नष्ट करू शकतो, काढू शकतो आणि व्यक्तीचा जीव वाचू शकतो. म्हणून फॉलोअप हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या हेपॅटायटिस बीच्या व्यक्तीला असं वाटतं कामा नये की आता मला हेपॅटायटिस बी झालाय पण माझ्या सर्व टेस्ट इतर नॉर्मल आहेत, माझा DNA नॉर्मल आहे, त्यामुळे आता चला काहीच करायचं नाही. तसं करून चालणार नाही. या व्यक्तीला आयुष्यभर काळजी घेणं गरजेचं आहे. फॉलोअप हा गरजेचा. आता आपण दुसरी स्थिती पाहूया. जेव्हा अचानक व्यक्तीला कावीळ झालेले, सर्वसाधारण कावीळसारखं त्याला उलट्या झालेल्या आहेत, ताप आलेला आहे आणि ती व्यक्ती आजारी पडलेली आहे आणि त्या व्यक्तीला लक्षात आले की त्याला कावीळ झालेले, अचानक कावीळ झालेले आणि हेपॅटायटिस बी पण पॉझिटिव्ह आहे. ह्या रुग्णांना काय नुसत्या सपोर्टची गरज असते. हेपॅटायटिस बी विरुद्ध कुठल्याही औषध देण्याची गरज नसते. त्यांना सपोर्ट म्हणजे काय, जर का तोंडाने काही घेता येत नसेल तर सलाईन लावणं, उलट्या होत असेल तर उलट्या होऊ नये म्हणून औषधं देणं किंवा सफिशियंट न्यूट्रिशन, सफिशियंट कॅलरीज मिळतील याच्याकडे लक्ष देणं, या गोष्टी करायला लागतात. आणि हळूहळू कालांतराने बऱ्याच लोकांच्या शरीरातून हा विषाणू निघून जातो, जवळजवळ 95%. आणि बघणं महत्वाचं आहे 6 महिने झाल्यानंतर की हा विषाणू अजून शरीरात आहे की गेलेला आहे. 6 महिन्यानंतर जर का हा विषाणू शरीरातून बाहेर गेला नसेल तर मग इतर तपासण्या करत राहावं लागतं की हा शरीरातून न गेलेला विषाणू हा मल्टिप्लाय होतोय का, त्याला वेगळी काही ट्रीटमेंट द्यायची गरज आहे का. पण आता इथे देखील मी सांगू इच्छितो की हेपॅटायटिस बी झालेला रुग्ण आहे, त्यामुळे जशा पहिल्या स्थितीत पाहिलं आपण तसंच त्याच्या पत्नीची किंवा त्या पतीची आणि मुलांची आणि घरच्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना वॅक्सिन देणं गरजेचं आहे आणि युनिव्हर्सल प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे, जसं की म्हणजे शरीर संबंध करताना कोंडोमचा वापर करणे. आता आपण तिसऱ्या रुग्णाकडे वळू. या व्यक्तीचं लिव्हर खराब झालेलं आहे, त्याला सिरोसिस झालेला आहे, पोटात पाणी झालेलं आहे, पाय सुजलेले आहेत, अन्ननलिकेत रक्तवाहिन्या फुगलेल्या आहेत, ब्लिडिंगची भीती आहे, मधनं त्याचा स्वतःवरचा कंट्रोल जातो, तो बेशुद्ध अवस्थेत जातो. ह्या व्यक्तीचं काय करायला पाहिजे? सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या व्यक्तीला हेपॅटायटिस बीच्या ट्रीटमेंटची, विषाणूच्या विरुद्ध ट्रीटमेंटची अत्यंत आवश्यकता असते आणि ती लवकरात लवकर सुरू करणं हे महत्वाचं असतं. नुसती हेपॅटायटिस बीची ट्रीटमेंट दिल्यानंतर ही व्यक्ती पूर्णपणे बरे होईल अशी काही खात्री देता येत नाही. पण जर का आपण विषाणू जर का मारला तो आणि त्याला कंट्रोलमध्ये ठेवला तर बऱ्याच वेळा लिव्हर स्वतःहून हळूहळू कालांतराने रिकव्हर होण्याची शक्यता असते. पण आता नुसतं त्या विषाणूला मारण्याचा हा प्रश्न राहिलेला नाहीये. लिव्हरचं गेलेलं फंक्शन परत मिळवायचा प्रयत्न आणि त्या फंक्शन गेल्यामुळे, लिव्हरचं जे फंक्शन गेल्यामुळे जे शरीरावर झालेले दुष्परिणाम आहेत, उदाहरणार्थ पायावर सूज आलेली आहे, पोटात पाणी साठलेलं आहे, व्यक्ती वारंवार कोमात जातोय,
ब्लिडिंग होण्याची भीती आहे, ह्या गोष्टी एक एक करून आपल्याला ट्रीट करायला लागतात. जेव्हा पायावर पाणी साठतं किंवा पोटात पाणी होतं व्यक्तीचं, तेव्हा त्या व्यक्तीने मीठ हे कमी खायला पाहिजे, जवळजवळ बंदच केलं पाहिजे. कारण प्रत्येक चमचा मीठ आपण खातो त्याच्याबरोबर बाटलीभर पाणी शरीर धरून ठेवतं. त्यामुळे हे अत्यंत गरजेचं आहे की मिठाचं सेवन कमी करणे. त्याच्यानंतर लघवी वाटेत पाणी बाहेर फेकण्याकरता डायुरेटिक्स नावाची काही औषधं मिळतात, ती आपण डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावी लागतील आपल्याला. तिसरं म्हणजे जे लोक वारंवार बेशुद्ध अवस्थेत जातात त्यांना काही ट्रीटमेंटची गरज असते. आता बेशुद्ध अवस्था काय येते? कारण मोठ्या आतड्यात बॅक्टेरिया असतात आणि त्यासारख्या जो मैला असतो मोठ्या आतड्यातला, त्याच्यावर त्यांची प्रक्रिया चालू असते. अमोनिया तयार होतो. अमोनिया हा मोठ्या आतड्यातनं रक्तात शोषला जातो. लिव्हर खराब आहे त्याच्यामुळे तो डिस्ट्रॉय होत नाही, त्यामुळे तो मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मग माणसाला बेशुद्ध अवस्था येते, एक गुंगी येते. तर हा अमोनियाचं प्रोडक्शन कसं कमी करता येईल? लॅक्ट्युलोज नावाचं औषध असतं, ज्याच्यामुळे व्यक्तीला 3-4 वेळा दिवसातनं मोशनला जावं लागतं आणि शिवाय एक ऍसिडिक एन्व्हायरमेंट तयार करतं हे मोठ्या आतड्यात लॅक्ट्युलोज. त्याच्यामुळे अमोनियाचं प्रोडक्शन कमी होतं. दुसरं म्हणजे रिफॅक्सिमिन नावाचं एक औषध असतं, ते घेतल्यानंतर ह्या बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणावर मरतात, त्यामुळे अमोनिया देखील तयार होत नाही. आणि असे इतर अनेक औषध आहेत ज्याच्यामुळे ही कोम्याची स्थिती आपण टाळू शकतो किंवा कमी करू शकतो. आता तिसरी गोष्ट आणि अत्यंत महत्वाची आहे, जर का अन्न नलिकेत किंवा जठरात रक्तवाहिन्या फुगलेल्या असतील तर त्याच्यातनं रक्ताच्या उलट्या होण्याची खूप मोठी भीती असते आणि हे असं झाल्यावर व्यक्तीचा जीव जाण्याची भीती असते. आता रक्ताच्या उलट्या होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? एक सोपा प्रकार आहे एंडोस्कोपी. एंडोस्कोप म्हणजे काय? एक नळी असते ज्याच्या टिपला एक कॅमेरा असतो आणि त्या कॅमेऱ्याद्वारे त्याला सीसीडी लावलेला असतो. आपण एका स्क्रीनवर पाहू शकतो की आत नक्की जठरात काय आहे किंवा अन्ननलिकेत काय आहे. त्या एंडोस्कोप मध्येच अजून एक चॅनल असतो ज्याच्याद्वारे आपण इन्स्ट्रुमेंट्स पास करून ह्या रक्तवाहिन्या बंद करू शकतो. आणि एकदा या रक्तवाहिन्या बंद झाल्या अन्ननलिकेतल्या आणि जठरातल्या, तर शरीर इतर रक्तवाहिन्या उघडतं जठराच्या मागच्या बाजूला आणि ते रक्त हृदयाकडे पोहोचवतं. त्यामुळे त्या रक्तवाहिन्या फुटून ब्लिडिंग होण्याचा धोका नसतो. त्यामुळे हा धोका टाळण्याकरता 3 ते 4 सेशन एंडोस्कोपीचे केले तर हा धोका टळू शकतो. कारण ह्या एंडोस्कोपीच्या सेशनमध्ये हळूहळू आपण या फुगलेल्या धोकादायक रक्तवाहिन्या पूर्णपणे नष्ट करू शकतो आणि जीवाला होणारी एक मोठी हानी, संभाव्य हानी ही टाळू शकतो. आता आपण पाहूया की हेपॅटायटिस बी झालेल्या रुग्णाला कुठल्या कुठल्या तपासण्या नॉर्मली डॉक्टर्स सांगतात आणि त्या तपासण्यांचं महत्त्व काय. पहिली सगळ्यात महत्त्वाची तपासणी म्हणजे लिव्हर फंक्शन टेस्ट, ज्याला LFT म्हणतात. त्या LFTत अनेक गोष्टी असतात. एक तर बिलिरुबिन म्हणजे रक्तातल्या आपण कावीळचं प्रमाण जे म्हणतो, बिलिरुबिनचं प्रमाण आपल्याला मोजता येतं. बिलिरुबिन जर का जास्त असेल त्याचा अर्थ असा होतो की व्यक्तीला कावीळ झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरी एक टेस्ट आहे ज्याला SGPT पूर्वी म्हणायचे, आता ते ALT या स्वरूपात दिसतं आपल्याला रिपोर्टमध्ये. आणि ALT नॉर्मली एक 35 ते 40 ह्या रेंजमध्ये त्याची व्हॅल्यू असते. जेव्हा ALT हे कुठनं येतं? जेव्हा एखादा लिव्हर सेल मरतो तेव्हा रक्तात ALT छोट्या छोट्या प्रमाणात वाढायला सुरुवात होते. जर का ALT खूप वाढलेले असेल, जर का ते दुप्पट किंवा तिप्पट झालेलं असेल त्याचं प्रमाण, तर त्याचा अर्थ असा होतो की खूप लिव्हर सेल्स मरत आहेत आणि ह्या रुग्णाला ट्रीटमेंटची गरज आहे. दुसरी एक तपासणी आहे त्याच्यात ज्याला AST म्हणतात, ज्याला SGOT म्हणायचे पूर्वी. SGOT त्या रुग्णांमध्ये वाढतं ज्यांना अल्कोहोलमुळे लिव्हर डिसीज होतं. म्हणजे जर का SGOT SGPT पेक्षा म्हणजे AST पेक्षा जास्त असेल तर तो डिसीज अल्कोहोलमुळे आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचा एक घटक त्या LFTचा आहे अल्ब्युमिन. सिरम अल्ब्युमिन लेवल जी असते व्यक्तीची नॉर्मली 3.5 ग्रॅम असते 100 मिलीला. पण ती जर का कमी व्हायला लागली तर याचा अर्थ असा की लिव्हरचं फंक्शन खराब होत चाललेलं आहे आणि ह्या रुग्णांना पोटात पाणी होणं म्हणजे जलोदर होणं किंवा पायाला सूज येणं हे आपल्याला पाहायला मिळतं. पुढची तपासणी आहे प्रोथ्रॉम्बिन टाईम. आता प्रोथ्रॉम्बिन टाईम हे कशाचं माप आहे? रक्त व्यवस्थित गोठतंय का नाही याचं हे माप आहे. आणि आपल्याला आधी माहिती मिळालेलीच आहे की रक्त गोठण्याकरता जे प्रोटीन्स आवश्यक असतात ते लिव्हरमध्ये तयार होतात
त्यामुळे जर का लिव्हर खराब झालं, खूप प्रमाणात खराब झालं, तर हे प्रोटीन्स कमी होतात आणि त्यामुळे रक्त गोठत नाही. आणि जेव्हा रक्त गोठत नाही तेव्हा हा प्रोथ्रॉम्बिन टाईम ॲबनॉर्मल होतो. नॉर्मली 1-2 घटक असतात ह्या प्रोथ्रॉम्बिन टाईममध्ये, टेस्ट आणि कंट्रोल. टेस्ट म्हणजे रुग्णाचं रक्त आणि कंट्रोल म्हणजे ते बेसलाईन त्या किटचा कंट्रोल. जर का ह्या दोघांमध्ये 3 पेक्षा जास्त फरक असेल, म्हणजे 15-11 किंवा 16-11 असा रिपोर्ट आला, तर याचा अर्थ हा प्रोथ्रॉम्बिन टाईम ॲबनॉर्मल आहे आणि नक्कीच लिव्हरला मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेला आहे. अजून एक तपासणी जी ह्या हेपॅटायटिस बीच्या रुग्णांमध्ये सांगितली जाते ती आहे हिमोग्रॅम किंवा CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. याच्यातून आपल्याला काय माहिती पडतं? एकतर हिमोग्लोबिन किती आहे, म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे. हे बऱ्याच सिरोसिसच्या रुग्णांमध्ये कमी असतं. त्याची 2 कारणं असू शकतात. आतनं छोट्या मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो, जसं आपण पाहिलेलं आहे की रक्तवाहिन्या फुगतात, म्हणजे लिव्हर सिरोसिसमुळे अन्ननलिकेतल्या आणि जठरातल्या. आणि दुसरं म्हणजे प्लीहा म्हणजे स्प्लीन जी असते त्याची साईज लिव्हर सिरोसिसमध्ये मोठी होती. याचं कारण असं आहे की प्लीहेतलं रक्त हे नेहमी लिव्हरमधनं हृदयाकडे पोहोचतं. आता सिरोसिसमुळे या रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे ते साठ्या लागतं स्प्लीनमध्ये आणि त्या स्प्लीनची साईज म्हणजे प्लीहेची साईज वाढते. प्लीहेचं काम काय की नॉर्मली सुद्धा लाल पेशा, पांढऱ्या पेशा आणि प्लेटलेट्स हे रक्तातले 3 घटक आहेत. ही प्लीहा थोड्या प्रमाणात रोज नष्ट करत असते. त्यामुळे आपल्याला सिरोसिसच्या रुग्णात असं आढळून येतं की हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, व्हाईट सेल काउंट हा देखील कमी झालेला असतो आणि प्लेटलेट काउंट हा देखील कमी झालेला असतो. पण सुदैवाने नुसत्या प्लीहेच्या मोठ्या होण्याने जे हे काउंट्स कमी होतात त्याच्यामुळे काय फार मोठ्या प्रमाणावर पेशंटला धोका निर्माण होत नाही. काही वेळेला डॉक्टर्स पेशंट्सना युरिया लेवल, क्रिएटिनिन ह्या तपासण्या करायला सांगतात. आता युरिया आणि क्रिएटिनिन हे किडनी फंक्शन दर्शवतात आणि अनेक लिव्हर सिरोसिसच्या रुग्णांमध्ये ज्यांना विशेषतः पायावर सूज आहे आणि जलोदर झालेला आहे ह्यांच्यात किडनी फंक्शन देखील अफेक्ट होतं आणि किडनी फंक्शन देखील खराब असतं. ते माहिती असणं गरजेचं आहे, कारण ते खराब असेल तर ते व्यवस्थित करण्याकरता आपल्याला उपाययोजना कराव्या लागतात. त्याच्यानंतर अजून एक तपासणी जी सांगितली जाते त्याचं नाव आहे सिरम इलेक्ट्रोलाइट्स. याच्यात 2 महत्त्वाचे घटक आहेत, एक तर पोटॅशियम आणि सोडियम. जर का सोडियम कमी असेल आणि पेशंटला सिरोसिस असेल तर मग ह्या पेशंटला बेशुद्ध अवस्थेत जाण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे ह्या रुग्णांमध्ये सोडियम जितकं नॉर्मल ठेवता येईल तेवढं ठेवायचा प्रयत्न आपण करतो. आता तुम्ही म्हणाल की मी एकीकडे म्हटलं की या लोकांना मीठ द्यायचं नाही आणि दुसरीकडे मग सोडियम कमी झालं तर ते नॉर्मल ठेवायचं, हे कसं? हे सोडियम हे डायल्युशनल असतं. म्हणजे काय, शरीरात पाणी जास्त झाल्यामुळे ते सोडियम कमी होतं, असं नाही की सोडियमची मात्रा कमी झालेली असते. त्यामुळे या सर्व गोष्टी व्यवस्थित योग्य रीती जर का ट्रीट केल्या तर सोडियम नॉर्मल राहतं, तुमचं किडनी फंक्शन नॉर्मल राहतं आणि तो माणूस व्यवस्थित स्थितीत येऊ शकतो रुग्ण. आता आपण हेपॅटायटिस बी शी संबंधित काही विशेष तपासण्यांकडे वळूया. त्याच्यात एक महत्त्वाची तपासणी म्हणजे हेपॅटायटिस बी व्हायरस DNA, ज्याला HBV DNA असं नाव दिलं जातं आणि ह्याला काही लोक व्हायरल लोड देखील म्हणतात. आता ह्या व्हायरल लोडचा अर्थ काय? हे बघा, एकीकडे तुम्हाला हेपॅटायटिस बी सरफेस अँटीजन HBsAg पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आलेला आहे, पण तो बेसिकली व्हायरसच्या वरचं शेल आहे, तो कवच आहे व्हायरसच्या वरचा. तो व्हायरस नव्हे, व्हायरस जो आहे तो ह्या कवचाच्या आत असलेला एक DNAचा स्ट्रँड आहे. हे व्हायरस शरीरात किती आहे हे जाणून घेण्याकरता HBsAg नुसती तपासणी करणं पुरेशी नाही. त्याला आपल्याला DNA हे किती मात्रेत आहे शरीरात हे जाणून घेणं आवश्यक आहे. एरवी आपण बघतो की बऱ्याच लोकांचं हे अनडिटेक्टेबल येतं, म्हणजे DNA शरीरात तुम्हाला नाहीये, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की व्हायरस शरीरात नाहीये, कारण सरफेस अँटीजन पॉझिटिव्ह असल्यावर HBsAg पॉझिटिव्ह असल्यावर हा व्हायरस शरीरात आहे. पण नेगेटिव्ह रिपोर्टचा अर्थ असा होतो की त्याची मात्रा इतकी कमी आहे की ती मात्रा सध्याच्या
टेक्निक्सनी डिटेक्ट होत नाही आणि त्या कमी मात्रेचा शरीरावर कुठलाही दुष्परिणाम ह्या घडीला होत नाहीये. काही लोकांची मात्रा लाखांमध्ये असते. ह्या लोकांना कदाचित ट्रीटमेंटची गरज असू शकते. ह्याकरता ही महाग तपासणी, याला एक 3 ते 5 हजार किंवा जास्त खर्च येऊ शकतो, ही करणं आवश्यक आहे. अजून एक तपासणी आहे ज्याला म्हणतात ई अँटीजन. आता ई अँटीजन सुद्धा हा त्या व्हायरसचाच एक घटक आहे. जेव्हा ई अँटीजन हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा बहुतेक या रुग्णांना ट्रीटमेंट देण्याची गरज पडते आणि नेगेटिव्ह असतो तेव्हा आपण बघतो की अनेक रुग्णांना ट्रीटमेंटची आवश्यकता नसते, कारण त्यांचा रोग हा शांत असतो, क्वायट झालेला असतो. अजून एक तपासणी या रुग्णांमध्ये वारंवार केली जाते, त्याचं नाव आहे अल्फा फिटोप्रोटीन. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे AFP. आता हे अल्फा फिटोप्रोटीन म्हणजे काय? जेव्हा हेपेटायटिस बी अनेक वर्ष एखाद्या व्यक्तीला झालेला असतो तेव्हा त्याला लिव्हर कॅन्सर होण्याची भीती असते आणि हे लिव्हर कॅन्सरचे जे सेल्स असतात ते अल्फा फिटोप्रोटीन नावाचा पदार्थ तयार करतात. तो पदार्थ रक्तात येतो आणि तो जेव्हा रक्तात येतो तेव्हा रक्तात त्याचं प्रमाण वाढतं आणि अल्फा फिटोप्रोटीन जर का रक्तात वाढलेला असेल तर नक्कीच लिव्हर कॅन्सर झालेला आहे त्या व्यक्तीला असं आपण समजू शकतो आणि मग इतर तपासण्या करून तो कॅन्सर कुठे आहे, किती मोठा आहे याचा शोध घेऊन त्याची ट्रीटमेंट करता येते. अजून एक तपासणी हेपेटायटिस बीच्या बऱ्याच रुग्णांना सांगण्यात येते, ती म्हणजे एंडोस्कोपी. तर आपण पाहिलं एंडोस्कोपी म्हणजे एक ट्यूब असते ज्याला एक CCD कॅमेरा असतो. ती तोंडावाटे अन्ननलिकेद्वारे जठरात ती ट्यूब जाते आणि तिथे जे काय आहे ते बाहेर आपल्याला TV स्क्रीनवर दिसतं. आता ह्या तपासणीची सिरोसिसमध्ये जरूर काय, तर आपण पाहिलेलं आहे हेपेटायटिस बी आणि सिरोसिस झालेल्या व्यक्तीला जठरात आणि अन्ननलिकेत रक्तवाहिन्या फुगू शकतात आणि जर का त्या फुगलेल्या वाहिन्या वेळेतच त्याचं ट्रीटमेंट झाली नाही तर त्या फुटू शकतात आणि त्याच्यातनं रक्तस्राव होऊ शकतो आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून एंडोस्कोपी करणं अत्यंत आवश्यक आहे. आधी एंडोस्कोपी करून पाहायचं की रक्तवाहिन्या फुगलेल्या आहेत का नाही आणि फुगलेल्या असतील तर त्याच्यावर उपचार करायचे आणि ते देखील एंडोस्कोप द्वाराच होतात. त्याला कुठल्याही प्रकारची ॲडमिशन लागत नाही. 5 ते 10 मिनिटात हे उपचार होऊ शकतो. 3 ते 4 सेशन्स या उपचाराचे केले की तो रक्तस्रावाचा धोका टळून जातो. आता वळूया आपण सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन आणि इलॅस्टोग्राफी किंवा फायब्रोस्कॅन ह्या तपासण्यांकडे. सोनोग्राफी आपल्याला सांगू शकतं की लिव्हर कडक झालेला आहे, सिरोटिक झालेला आहे किंवा पोर्टल हायपरटेन्शन झालेलं आहे, म्हणजे जे नॉर्मल ब्लड फ्लो आहे लिव्हरचा तो बदललेला आहे. पोटात पाणी झालेलं आहे का नाही, ज्याला आपण असायटिस म्हणतो. स्प्लीनची साईज मोठी झाली आहे का नाही आणि अजून महत्त्वाचं म्हणजे कुठं लिव्हरमध्ये एखादी हेपेटायटिस बी मुळे कॅन्सरची गाठ तर नाही निर्माण झाली. पण सोनोग्राफी हे फारसं सेन्सिटिव्ह टेस्ट नाहीये. सिरोसिस असताना देखील सोनोग्राफी नॉर्मल असू शकते. मग ह्याच्यात सोल्युशन काय? त्याच्या पुढची टेस्ट जर का आपण पाहिली ती टेस्ट म्हणजे इलॅस्टोग्राफी. ही म्हणजे लिव्हरचा स्टिफनेस मोजते, म्हणजे लिव्हर किती कडक आहे किंवा किती मऊ आहे. आणि ही इलॅस्टोग्राफीची टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळू शकतं की हे लिव्हर नॉर्मल आहे की सिरोसिस आहे का सिरोसिसकडे ह्या लिव्हरची वाटचाल आहे. तिसरी टेस्ट आपण करतो म्हणजे MRI लिव्हरचा. हे का करतो? कारण जर का एखाद्या व्यक्ती तुम्हाला असं वाटलं की ह्या व्यक्तीला लिव्हर कॅन्सर झालेले असण्याची शक्यता आहे, कारण एखाद्या व्यक्तीला नॉर्मल ट्रीटमेंटमध्ये जर का त्या व्यक्तीची तब्येत जर का ढासळत गेली किंवा त्याचा अल्फा फिटोप्रोटीन रुटीन टेस्टमध्ये जास्त तुम्हाला आढळून आलं तर त्या लिव्हर कॅन्सरचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात MRI आणि CT स्कॅन हे अल्ट्रासाऊंडपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आहेत, खर्चिक आहेत. पण जर का लवकर आपण लिव्हर कॅन्सरचं निदान केलं तर आपण त्यातनं रुग्णाला बरा करू शकतो. दर्शको, आपण आता पाहिलंय की रुग्ण कुठल्या कुठल्या अवस्थेत आमच्याकडे येऊ शकतो, त्याच्यावर त्या पेशंटचे सिम्पटम्स काय असू शकतात, कुठल्या टेस्ट आम्ही पेशंटना सांगतो. आता जरा वळूया आपण ट्रीटमेंटकडे. फार पूर्वी हेपेटायटिस बीवर कुठलाही इलाज नव्हता, पण आता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट त्याच्यावर उपलब्ध आहे आणि ते 2 स्वरूपात आहे. एक इंटरफेरॉन नावाचं इंजेक्शन असतं, ते आपण हेपेटायटिस बीच्या रुग्णांना देऊ शकतो. ते वर्षभर द्यावं लागतं. पण लक्षात घ्या, इंटरफेरॉनचं इंजेक्शन घेतल्याने किंवा कुठलीही गोळी घेतल्याने हेपेटायटिस बीचा
जो विषाणू आहे तो कायमस्वरूपी शरीरातनं जात नाही, पण त्याच्यामुळे जो लिव्हरला होणारा डॅमेज आहे तो थांबतो. आणि तेच महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने. तो विषाणू जर का नुसतं सुस्त पडून राहिला लिव्हरमध्ये, कुठलाही प्रकारचं लिव्हर डॅमेज न करता, तर त्याच्याने पेशंटच्या आयुष्याला किंवा तब्येतीला काही धोका नसतो. फक्त एकच धोका असतो की कालांतराने त्या पेशंटमध्ये लिव्हर कॅन्सर निर्माण होऊ शकतो. त्याच्याकरता आपल्याला वारंवार सोनोग्राफी आणि इतर तपासण्या करणं गरजेचं आहे. आता आपण वळूया गोळ्यांकडे. हेपॅटायटिस बी वर अनेक गोळ्या आलेल्या आहेत, त्याच्याने व्हायरसचं प्रमाण कमी होतं. पण जसं मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ह्या गोळ्या घेतल्याने कायमस्वरूपी हा व्हायरस शरीरात जात नाही. जोपर्यंत आपण गोळ्या घ्याल तोपर्यंत त्या व्हायरसचं प्रमाण शरीरात कमी राहतं. जेव्हा गोळ्या बंद होतील तेव्हा त्याचं प्रमाण परत वाढू शकतं. अनेक गोळ्या आहेत. लॅम्युडिन नावाची गोळी ही पहिल्यांदा आली, ॲडिफोविर नावाची गोळी त्याच्यानंतर आली. सध्या 2 गोळ्या जास्त प्रमाणात ह्या आजाराकरता वापरल्या जातात. ते म्हणजे टेनेफोविर ही एक गोळी आणि दुसरी म्हणजे एंटेकाविर ही एक गोळी. तसंच टेल्ब्युडिन नावाची एक गोळी आहे, ती अत्यंत सेफ आहे, प्रेग्नन्सीमध्ये देखील वापरता येते. अशा ह्या 3 गोळ्यांचा वापर आता आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो. ह्या गोळ्या सेफ आहेत आणि 5-5 वर्ष 10-10 वर्ष देखील या आपण वापरू शकतो. त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे टेनेफोविर आणि एंटेकाविरचा की त्या गोळ्यांना व्हायरस रेझिस्टंट होत नाही. जसं आपण लॅम्युडिन आधीची गोळी तुम्हाला म्हटलं, त्याच्यात खूप वेळेला काय होतं, व्हायरस रेझिस्टंट होऊन जातो आणि गोळी घेत असताना सुद्धा व्हायरस परत मल्टिप्लाय व्हायला सुरू होतो, लिव्हर डॅमेज करायला सुरुवात करतो. तसं ह्या 2 गोळ्यांच्या बाबतीत तसं नाहीये. त्या बऱ्याचशा प्रमाणात टफ गोळ्या आहेत, त्याच्यात रेझिस्टन्सचं प्रमाण अत्यंत कमी आहे आणि लॉंग टर्मवर घेतल्यावर त्या गोळ्यांचा निश्चितच रुग्णाला फायदा होऊ शकतो. तर आता एखाद्या रुग्णाला ज्याला गोळ्यांची आवश्यकता आहे किंवा इंजेक्शनची आवश्यकता आहे किंवा ज्याला हेपॅटायटिस बी झालेला आहे, त्याला आपण काय सल्ला द्यावा? पहिलं, गोळ्या नियमितपणे घ्या. कारण जर का आपण गोळ्या थांबवल्या आणि अचानक तो विषाणू एकदम भडकून उठला तर तो खाडकन तुमच्या लिव्हरला खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज करू शकेल, जे डॅमेज कधी कधी जीवाला सुद्धा तुमच्या धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे गोळ्या नियमितपणे घ्या. एकच गोळी दिवसात घ्यायची असती, त्यामुळे कुठल्याही प्रकारे ती गोळी घ्यायचं तुम्ही टाळू नका, कारण ते तुमच्या हितात नाही. दुसरं म्हणजे आपण पाहिलेलं आहे, वारंवार आपल्याला चेक करत राहावं लागतं की बाबा हेपॅटायटिस बी मुळे लिव्हर कॅन्सर तर होत नाहीये ना. त्यामुळे दर 6 महिन्याला सोनोग्राफी आणि अल्फा फिटोप्रोटीन ह्या टेस्ट जरूर करत राहा. गोळी ही परिणामकारक आहे का नाही हे कसं कळणार? त्याकरता आपल्याला दर 6 महिन्याने वर्षाने लिव्हर फंक्शन टेस्ट, ई अँटीजन, हेपॅटायटिस बी व्हायरल लोड ज्याला आपण HBV DNA म्हणतो, या करत राहणं गरजेचं आहे. कारण जर का चुकून त्या गोळीचा परिणाम होत नसेल तर तुमच्या शरीरात व्हायरस तसाच वाढत असेल तर मग ह्या गोळ्यांचा फायदा काय? तुमच्या शरीराला नुकसान होतच राहणार आहे. त्यामुळे जसं आपण ब्लड प्रेशरची गोळी परिणामकारक आहे का नाही ते आपण जाणून घेण्याकरता ब्लड प्रेशर पाहत राहतो, डायबिटीसची गोळी परिणामकारक आहे का नाही हे जाणून घेण्याकरता आपण शुगर लेवल्स करतो, तसंच हेपॅटायटिस बीच्या विरुद्ध दिलेल्या आपण ज्या गोळ्या आहेत त्या परिणामकारक आहेत का नाही हे जाणून घेण्याकरता हेपॅटायटिस बी व्हायरल DNA किंवा व्हायरल लोड ही खर्चिक तपासणी असली तरी करून घेणं आवश्यक आहे. आता आपण त्या हेपॅटायटिस बीच्या रुग्णाच्या काळजीबद्दल माहिती घेतलेली आहे, पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्याच्या परिवाराच्या लोकांची देखील आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. पहिलं, ज्या व्यक्तीला हेपॅटायटिस बी आहे तो त्याला त्याच्या आईकडनं आल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याच्या आईचं आणि भावंडांचं हेपॅटायटिस बी ही तपासणी करणं गरजेचं आहे. तसंच पत्नीचं किंवा पतीचं आणि इतर त्यांच्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचं देखील हेपॅटायटिस बी हे तपासून घ्यावं. ज्या व्यक्तींना हेपॅटायटिस बी झालेला आहे त्यांना परत सर्व तपासण्या त्यांच्या देखील करणं गरजेचं आहे, कारण त्या व्यक्तीला देखील तितकाच धोका असतो हेपॅटायटिस बी पासून जो तुमच्या पेशंटला आहे. ज्या लोकांना हेपॅटायटिस बी झालेला नाहीये त्यांनी व्हॅक्सिन घेतलं पाहिजे. आणि हे व्हॅक्सिन आपण कसं घेतो? हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन हे बाजारात विकत मिळतं. त्याचे 3 डोस घ्यावे लागतात. पहिला डोस जर का आज घेतला तर दुसरा डोस महिन्यानी आणि तिसरा डोस 6 महिन्यांनी. हे व्हॅक्सिन दंडावर घेणं आवश्यक आहे, तरच त्याचा जास्त परिणाम होतो.
आणि हे वॅक्सिन परिणामकारक झालं आहे की नाही हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्याकरता anti-HBs म्हणून ही टेस्ट शेवटचा डोस घेतल्यानंतर साधारण 3 ते 4 आठवड्यांनी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एक अशी सुद्धा संभावना असते की एखाद्या गर्भवती स्त्रीला हेपॅटायटिस बी ची लागण झालेली असते. मग या स्त्रीपासून तिच्या होणाऱ्या मुलाला ही लागण होण्याची भीती फार अधिक असते. तर ह्या स्थितीत आपण काय करायला पाहिजे? आपण पहिल्यांदा पाहायला पाहिजे की ह्या स्त्रीमध्ये हेपॅटायटिस बी व्हायरसची मात्रा किती आहे. त्याच्याकरता HBV DNA ही तपासणी आपण करून घेतो. आणि जर का आपल्या लक्षात आलं की ही DNA ची मात्रा खूप जास्त आहे, लाखांमध्ये आहे, तर मग निश्चितच त्या बाळाला खूपच जास्त धोका आहे ह्या विषाणूपासून त्या बाळाला इन्फेक्शन होण्याची. मग आपण काय करतो? शेवटच्या काही महिन्यांमध्ये ह्या स्त्रीला हेपॅटायटिस बी विरुद्ध जी आपण औषधं आत्ताच आपण यादी पाहिलेली त्यापैकी टेल्पिविडिन हे सेफ औषध आहे, इतरही औषधं आपण देऊ शकतो. ही औषधं त्यांना शेवटच्या काही महिन्यांमध्ये देऊ शकतो आणि मुलाचा जन्म झाल्यानंतर देखील देऊ शकतो. म्हणजे जर का आईमध्ये त्या व्हायरसचं प्रमाण कमी झालं तर ते बाळामध्ये ती व्हायरस जाण्याचा धोका हा कमी होतो. एवढंच नव्हे तर जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा हेपॅटायटिस बी व्हायरसच्या विरुद्ध काही बाजारात अँटीबॉडी मिळतात. म्हणजे त्या व्हायरसला जागीच नष्ट करणाऱ्या काही अँटीबॉडीज मिळतात, काही औषधं मिळतात. बाळाचा जन्म झाल्या झाल्या त्या बाळाला त्या अँटीबॉडीज देणं गरजेचं आहे. ते इंजेक्शन मिळतं ज्याला हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोब्युलिन म्हणतात. आणि तसंच दुसऱ्या मांडीवर, एका मांडीवर अँटीबॉडीज द्याव्यात आणि दुसऱ्या मांडीवर हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन द्यावं, जे आपण आधीच पाहिलेलं आहे 3 डोसमध्ये दिलं जातं. त्याचप्रमाणे ह्या अँटीबॉडीचा डोस 1 महिन्यानंतर परत रिपीट करावा आणि व्हॅक्सिन देखील नेहमीच्या प्रमाणे 0, 1 आणि 6 म्हणजे आज दिलं तर महिन्यानंतर आणि मग 6 महिन्यानंतर अशा शेड्यूलनी दिलं जातं. काही लोक 0, 1, 2 आणि 1 इयर ह्या शेड्यूलनी देखील देतात. म्हणजे पहिलं इंजेक्शन दिल्यानंतर 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी आणि 1 वर्षांनी. खरं तर ह्या 2 शेड्यूल्समध्ये तसा काही फरक नाही. आता जे अँटीबॉडीचं इंजेक्शन दिलं जातं बाळाला जागीच व्हायरस नष्ट करणारं, त्या इंजेक्शन बद्दल सांगायचं म्हणजे ते जरा महाग असतं. आणि लक्षात घ्या की त्या स्त्रीची डिलिव्हरी कधी रात्री अपरात्री होऊ शकते आणि त्यावेळेला नेमकं ते इंजेक्शन जर का उपलब्ध नसेल तर त्यामुळे या स्त्रियांनी शक्यतो ते इंजेक्शन आपल्या घरी आणून ठेवावं, आपल्या फ्रीजमध्ये ठेवावं आणि जेव्हा आपल्याला डिलिव्हरीला जायची वेळ येईल तेव्हा ते स्वतःबरोबर न्यावं. म्हणजे रात्री अपरात्री त्या इंजेक्शन करता शोधाशोध करावी लागणार नाही. तर दर्शको, आपण आता पाहिले की आपण म्हणत आलेलो आहोत की ह्या व्यक्तीला कायमस्वरूपी ट्रीटमेंटची गरज आहे, गोळ्या कायमस्वरूपी घ्याव्या लागतील आणि वारंवार टेस्ट कराव्या लागतील. मग काही ह्या रुग्णांना काहीच आशा नाहीये का? नाही, असं नाहीये. आता रिसर्च चालू आहे आणि ह्याच वर्षी काही पेपर्स देखील आता पब्लिश झालेले आहेत ज्याच्यात काही वॅक्सिन्सचा उपयोग करून कायमस्वरूपी हेपॅटायटिस बी व्हायरस शरीरातून घालवता येतो आणि हा रुग्ण जो आहे हा पूर्णपणे व्हायरस फ्री आणि एक निरोगी व्यक्ती आपल्याला बनवता येईल. आता मोठ्या प्रमाणात ह्याच्यावर रिसर्च सुरूच आहे आणि आशा आहे की काही वर्षांमध्येच ह्या सगळ्या रिसर्चचा औषधांमध्ये रूपांतर होईल आणि मोठ्या प्रमाणात हेपॅटायटिस बीच्या रुग्णांना याचा फायदा होईल आणि त्यांच्या शरीरातून कायमस्वरूपी हा विषाणू नष्ट करण्यात आपल्याला यश येईल आणि ते निरोगी आयुष्य जगू शकतात.